सेवा आहे त्याची. मग संताची सतत सेवा आहे म्हणजे तो ज्ञानाचा मेवा देतात. चला धावत, खूप प्रेम करते, भोळ आहे, अगाध त्याचं प्रेम आहे, त्याला सगळं द्यायचंय. धावत येतो तो आणि सगळं देतो. तसा मालक येतो आणि त्याचं सगळं काय कार्य करतो. तो तर जगाचा मालक आहे. तो काय देत नाही तो. आपण काय देऊ शकतो. एखादं लग्न फिग्न पार पाडलं आणि ते तर सगळंच पार पडते. कळत नाही आपण काय करायला आणि काय करू नये. चला, की परमधाम प्रगट सर्व विद्याची मूळपीठ. बाबा बाबा, ज्या सगळ्या विद्यार्थी जगतामध्ये त्याचं मूळ म्हणजे ते वेद. त्यातून सगळ्या विद्याचं भांडार बाहेर निघतं. मग तुमचं ते इंजिनिअरिंग सगळं IT सगळं तिथूनच बरं का. आता म्हणतात IT फायटी कळत नाही, चायला कळतं थोडंफार. कम्प्युटर इंजिनियर, IT इंजिनियर, मेकॅनिक इंजिनियर, ते बांधकामाचं इंजिनियर, नकाशाचं इंजिनियर, फक्त इंजिनियर पण काम वेगळे. तसा देव एक, काम वेगळे. भक्ती वेगळा, कर्मात वेगळा, ज्ञानात वेगळा, व्यापक वेगळा, आत वेगळा. तसं इंजिनियर वेगळे वेगळे. हाकलून गेला, घरी आले, भजन करा बसले घरात, करा भजन. म्हणजे पोट्टर म्हणे तू सावध हो, आई मला कळायला जाऊ नको, मला समजतं. सुरुवात केली म्हणला मी. धन्यवाद. चला ऐका. पुढचं ऐका. सर्व विद्याची मूळपीठ शास्त्र जाता वसोट अशेषांचे. शास्त्र जाता, सगळ्या शास्त्राचं वस्ती जिथं थांबते शास्त्र. कुठं? या मूळ आमच्या वेदात. आणि हे आमचं ते वेद कशातून कुठं आला? वेदातलं काय घेतलं? महाभारत. आणि सगळ्या शास्त्राचं वस्ती स्थान कुठे? सगळे वस्ती मांडून बसले तिथं आमच्यापाशी. हे आमचं मूळ पीठ आहे. जे वेद आहे, जे रामायण, महाभारत, सॉरी महाभारत, तिथं सगळे शास्त्राचं वस्ती करून बसले तिथं. म्हणजे तू सगळे एक एक बाहेर आलेत. ही सुरुवात आहे बेटा. पुढे ज्ञान, पुढे हे पाया आहे. थांबू का आता? पंचकर्म घेऊन जाईल जरा. 15-20 मिनिटं घेते, थांबते आता. चालेल की ज्ञानेश्वरी ऐकले तर थोडं कमी कमी ऐकायची नाही का? मला बी थांब वाटत नाही. आता काय करू? कुंडली गुरुदाम श्री गुरु ज्ञान तुकाराम हरिनाम सद्गुरुमुखे समजिले जो. हे तत्व सद्गुरूच्या मुखातून ओळखून घ्या. तो ब्रह्मसुख पामे आज. जर सद्गुरूच्या मुखातून तत्वाचं चिंतन केलं तर तुम्ही काय होताल? ब्रह्मसुखाला प्राप्त होताल. ब्रह्मसुख तुम्ही भोगताल. असा ह्याचा भावार्थ चौपाईचा. आता खाली जाऊ. ठीक आहे. अरे बाप्पा, या पंचकरणात पंचभूताचा विचार केलेला आहे. पंचभूत म्हणजे पृथ्वी, तेज, वायू, अग्नी आणि आकाश आहे. त्याच्या तत्वाचे वस्तू, सूक्ष्म आणि कारण नावाच्या 3 शरीराच्या तत्वाचे निरनिराळे विभाग आहेत. इथं आपण थांबू. म्हणजे पंचकरणाला सुरुवात आपल्याला करी. याचं नाव पंचकर्ण का? तर हे विषय नीट आहे का? इथं तो पंच आहेत. ते काय काय करतात, कुठं कुठं असतात, त्याचे कार्य काय, त्याचा व्यवहार काय, आणि ते असतात काय, आणि आपण त्याच्यावर भिन्न काय. सुंदर रीतीने पंचकर्ण खूप तुम्हाला छान लागायले. आणि तुमचं पुण्य असेल, भाग्य असेल, तुम्हाला वेदांताचा पाया पक्का व्हायला आहे. तर तो पाया म्हणजे पंचकरण, ते तत्व. आता 5 भूत आहेत. ठीक आहे. आता सांगितलेले पृथ्वी, आप, तेज, वायू, जल आणि अग्नी. 5 भूत. त्या 5 भूत म्हणजे हे समिष्टी आणि व्यष्टीला लागणार भूत तत्व. जर भूत नाही तर देह नाही, भूत नाही तर जगत नाही. व्यष्टीला पण भूताचा आधार आहे, समिष्टीला पण भूताचाच आविष्कार आहे. मग ही भूत म्हणजे 5. आणि त्या 5पासून सूक्ष्म आणि स्थूल, हा स्थूल देह बनला. आधी दिसणारा स्थूल आहे आणि मध्ये असणारा सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे मनबुद्धीचे चित्त अहंकारच्या वत्त्या, त्याला तक्करण म्हणलंय. पंचप्राण तिथं तयार होतात. प्राणापान समान उदाहरण व्यान. कोणाचं कार्य काय ते मी सांगितलं, ऐकलेलं पुष्कळता. आता पुढे येणार ते. 5 ज्ञानेंद्रिय ज्ञान करून देतात. 5 कर्मेंद्रिय कर्म करतात. हे 15.
मनबुद्धी 17 आणि त्यामध्ये ज्ञान अज्ञान असतं. त्या भांड्याला काय कळत नसतं, हे चल म्हणजे चलतं, बस म्हणे किंवा चलतं, हे जड आहे ना. आता उदाहरण देते, हापूस आंबा बघितला, डोळ्याला कळाला, ज्ञान झालं, मग पाय तिकडे गेले, म्हणजे ज्ञान आधी कर्म पुन्हा आहे, हे सुद्धा कळत नाही हो. आधी ज्ञान आहे म्हणजे भगवंत आहे, मग क्रिया आहे. काहीतरी नजर आहे का आपल्याला? काहीच नजर नाहीये. कर्माचं भूत बसले मानगुटीवर, वेदाचा रस्ता धरला हृदयानं, अभेदन माहित नाही, संत कृपा नाही, बोधाचं चिंतन नाही, वेदाचं सामर्थ्य नाही, आणि आपली अनुभूती आपल्याला कधीच होत नाही, तरी दुःख नाही. संसार कंपाऊंडाचं दुःख वाचन नाही, काय सगळं उरपाटच आहे. हे मृत्यू लोकीचे उपराटे, माऊली म्हणले, हे मृत्यू लोकीचे उपराटे, म्हणून झडझडून येईला आणि ग हे भक्तीचे वाटे लाग, तेने पावसे अभंग निज धाम माझे. हे उलटे लोक सगळीतले उपराटे, मृत्यू लोकांचे उपराटे. माऊली शब्द सुंदर, पण आपण ते मनावर घेत नाही. माय चांगली बोलती, पण ते कार्टे बिघडलंच आहे, मनावर घेतलंच नाही त्या कार्ट्यानं. माय चांगली, गीता चांगली, ओवी चांगली, ज्ञानेश्वरी चांगली, पण ती बुद्धी बोधाला बुद्धीला ग्रहण करताच येईना, वाया गेली. ओट्याने मायचं ऐकलं नाही, वाया गेलं. डोक्यावर आला तर उंच, डोक्याच्या वर गेलं ते ऐकत का आता? त्याच ऐकावं लागतं तुला. आहे की नाही कंडिशन? रिअल कंडिशन आहे की नाही? रिअल कळतं ना? हा, म्हणूनच कंट्रोल महत्वाचं आहे. ते समजायला द्या खड्यात. आपलं कंट्रोल कुठे? आपल्या ज्ञानावर. संबंध देहाचं काम सुटत नाही, कंट्रोल नाही मनाला. ती देहाकडे का जाते? विषय सुख का मागते? ती गुणामध्ये का रमते? ती जगाला का बघते? जगताचा बात करून तिने आत्मचिंतनात यावं. बोध झाल्यानंतर बाद असतो, वेद कळाल्यावर अज्ञान जात असतं, संत मिळाल्यावर मोक्ष मिळत असतो, आणि हातात ओवी आल्यावर साक्षीभाव जागा होत असतो. अरे राम, अरे काही ज्ञानेश्वरी इकडं काय तो द्यायला म्हणायचं, काही सुधरत ना मला काही. म्हणून विठ्ठला तुझा पाऊस आम्हाला आला, देत नाही का ते? आणि हे दर्शन असतं, कळत का बायाला? त्याची प्रतीती ही जीवनमुक्ती, त्याचा अनुभव ही सुखाची स्थिती, त्याचं कळणं ही मुक्ती, आणि अज्ञान जळणं ही भक्ती. त्याचा अनुभव हीच खरी मुक्ती, आणि हीच खरी दर्शनाची स्थिती. कळतच नाही काय तुम्हाला? म्हणून हरे राम हरे कृष्ण मोठा करत होता मी पंढरपुरात 18 दिवस 15 दिवस. चंद्रभागा बोलत होता मी गावात. येतो गरजा कशाला यायचं म्हणायचे, चिंतन करायचं, तिथं ईश्वर उभं राहतो. राहत नाही का? यावंच लागतं त्याला. खरं आहे ते प्रगट होतो, आणि भक्तीमध्ये तो दिसतो, मुक्तीमध्ये आपल्याला धरून येतो, आणि अज्ञानामध्ये तो झाकलेला असतो. ज्ञानामध्ये तो प्रगट होतो हृदयाच्या विटेवर, कुठले बी नाही. माती काय कसं सांगाय लोकांना अडाणी. चला, पंचमहाभूते मी सांगितले, त्या तत्वाचे स्थूल सूक्ष्म आणि कारण नावाच्या 3 शरीराच्या तत्वाचे जे निरनिराळे विभाग आहेत त्याचे त्यात वर्णन केले आहे. आणि त्या भौतिक तत्वाचे वेगळा, तत्वाहून वेगळा, पण त्याला जाणणारा द्रष्टा साक्षी तो आत्मा, त्याचे तत्व स्वरूप त्यात सांगितलेले आहे. हा पंचकरणाचा अर्थ ब्रह्मसद्गुरूपासून श्रवण करून समजावून घे. तो पुरा समजला म्हणजे तुला आत्मतत्वाचा अनुभव येईल. असा जर योग घडून आला तर ताबडतोब म्हणजे चालू असलेल्या या तुझ्या जन्मातच तुला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. चलो आगे बताते आपको. चल सुनो. पंचमहाभूत हे तत्व आहेत, 5 भूत. त्याच्यापासून 3 देहाचे, तिथून पुढे 3 देह आहेत. एक स्थूल, एक सूक्ष्म, एक कारण. हे 3 देह तुला ते सांगतील, त्यांच्याकडे तू जा. मग हे तत्वाचे विभाग सांगतील, भूत काय सांगतील, ते एकत्र कसे येतील मांडून देतील. तत्व भिन्न भिन्न आहेत पण एकत्र कसे येतात. आता वारा, वायू, अग्नी, अग्नी. आता जल आणि अग्नी एकत्र आले ना,
मग तुम्ही सांगा, अग्नीवर जर पाणी पडलं तर अग्नी प्रज्वलित होतो का? मग इथं कसं आपली सटापुरी राहतो आणि होतो गारपटलं का गारपटलं का थंड पडलं का मग गेलं 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 म्हणजे अग्नी होत गेलं ते मीठ मीठ अग्नी तो कसा वाटतो छोटे छोटे अहो म्यूट पहा हो म्यूट. पंचकरण हे ना काल पंचभूत हे तत्व आहे. त्याच्यापासून 3 देह आहेत. ऐका खूप छान आहे. स्थूल सूक्ष्म कारण देह 3 देह आहेत. स्थूल देह पंचभूताचा 25 तत्वाचा 5 भूताचा 25 तत्वाचा एकत्र होतो साठा आणि त्या भूतापासून ही उपाधी बनते. पण बुद्धीला ती मान्य होती, भगवंत मान्य होत नाही. कारण ती बुद्धी भूतातच आहे, देवात कुठे हे म्हणजे भूत आहे ती माझं म्हणणारी बुद्धी ती हाते. पण भूताच्या परी परमात्मा आहे ते कुठे तिथे ते त्याला भूत माहितीत का परमात्मा माहिती? भूत भूत माहिती म्हणून देह माहिती. मग वृत्ती देहात आहे, परमात्म्यात नाहीये. हे पंचमहाभूताचा स्थूल देह. ह्याच्यामध्ये पुन्हा सूक्ष्म देह तुम्हाला आता सांगितलं. पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी ते 15 हे 2 17. पंचप्राण म्हणजे प्राण अपान समान उदान व्यान हे नाना इंद्रियामध्ये असतात. प्राण कंठात आहे तुम्हाला माहिती, बाकी सांगत नाही बसा वाचत घरी. प्राण म्हणजे प्राणवायू, तो श्वास घेतो जातो, तुम्ही जिवंत राहता. झोपेमध्ये कोण श्वास घेते? प्राण घेतो. तुम्ही असता का श्वास घ्यायला? तुम्ही झोपता की गाड लाकूड पडल्यावर मग श्वास घ्या तुम्ही जाग राहता का? पण भगवंत तर श्वास घेत नाही का तुमच्यामध्ये थांबून? म्यूट पडलं माऊली, म्यूट टाक, म्यूट करा. म्यूट आहे माऊली. ओके ऐका. पंच प्राण जीवे भावे वाळ वारती काय बायका नाचून करतात टाव टाव. कळतं का पंचप्राण कुठे आहेत ते? त्याचे कार्य कळतात का? कळतं काही? मग तुमचा आंधळ होता सगळं सगळं आंधळ. तिकडे पळ तिकडे पळ तिकडे. आता श्रावण महिन्यात बायका गेल्या वाया आला श्रावण आला काय काय करतील कुठे कुठे फिरतील त्याचा मेळच होणार नाही. काय पण करतात त्या जे म्हणाले ते. आता ऐका आपण झाला स्थूल देह 25 तत्वाचा, कारण देह 17 तत्वाचा, सूक्ष्म देह सूक्ष्म कारण सूक्ष्म 17 तत्वाचा आणि कारण देह अज्ञानाचा. अज्ञान जिथं आहे आवरण ते कुणाच आहे? मायेच आहे. मायावरून करते. अनादिकालापासून ती तुमच्या जीवापाशी असते. ती भगवंताकडे जाऊ देत नाही. जगाचं भान कमी होऊ देत नाही. ती संबंध देहाचा कमी होऊ देत नाही आणि संतापाशी गेल्यावर ती जिवंत राहत नाही. तिचं नाव माया. होय दासी लागे पाया. तू का म्हणे माया होय दासी. चल तुला काय सांगायचं चल घेऊन जाते हरिकडे. आम्हीच हरीला केले. काय कळतं वहिनी आपल्याला? तीच माया आवरण करते आणि तीच माया त्या भक्ताला हात धरून त्या हरीकडे नेते. तू का म्हणे माया होय दासी लागे पाया. कुठं असतील ती मग पायापाशी? हे कोण बोलती? आधी माया, आधी शक्ती. कारण तिनं जगाची उत्पत्ती केली, तिनं देवाला निर्माण केलं आणि ती वाणीमध्ये सरस झाली आणि तिनं त्या जीवाला हरीची भेट करून दिली. म्हणून लागे पाया. कोण बोलत? आम्ही होय. अरे रेवा एक वाक्य जर मला सांगितलेलं उद्या सांगून तर तुम्ही मला म्हणला माझी परीक्षा घेत नाही बरं आहे मी टिकली इथं. आणि काल तर सांगा म्हणलं मी गेले की नाही नाही बाबा जास्त आहे धन्यवाद माऊली. मग 3 देह हे तत्वापासून आहेत. कारण हे अज्ञानी जड आहे आणि ते काय करतात तुमच्या पाशी सगळ्यांना कदा असतं. जन्मोजन्मी तुमच्या सोबतीच आहे ते. जसं पापण पण तुम्हाला सोडत नाहीत बघल्याशिवाय तसं अज्ञान तुमच्या अनादिकालापासून तुम्ही जीव आणि तो ते जीवापाशी अज्ञान आहे. जीव भावच अज्ञानामुळे, भेदच अज्ञानामुळे आणि देहाचा संबंधच अज्ञानामुळे, त्याचं न कळणं अज्ञानामुळे, जगताचा दिसणं त्याच्यामुळे, त्याचं अस्तित्व ज्ञानामुळे आणि त्याचं अज्ञानाची निवृत्ती बोधामुळे. बोध गुरुच्या मुखामुळे आणि गुरुचं मुख त्या हरीच्या कृपेमुळे. तुम्ही वेद येतात कुटुंब येत असतं काय?
गीतेला सांगायला भगवंताला यावं लागलं आणि मोक्ष द्यायला संताला यावं लागलं. कळून घ्या, गीता त्यांची पण सांगितली यांनी, पोरगी त्यांची आणली उचलून यांनी. सुनबाई टनबाई, या सुनबाई, बसा बसा बसा. घरातून गुस्सा गुस्सा गुस्सा, मग करते गुस्सा. आधी गुस्सा मग करते गुस्सा. चालतं का? हा देणं ना घे ना. पण जात का तुमचं मन थांबतं होय तुमच्या पशी? जात ते केटर का केटर रोज खायचे तर ते खोटं, त्याच्यात सार नाही, त्याच्यात सुख नाही, असा ज्ञानी असतो. आणि दर्शा तर कुठं म्हणा तुम्ही असता. पण मन तिकडे जातं सगळ्या नका. गीता वाचा का महापूजा करा का महाकालला जा, पण वृत्ती भगवंतापाशी नसतेच, तगमग असतेच, या ज्ञानाची स्थिती होतीच. आता पुढे ऐका, आपला विषय होता सूक्ष्म देह म्हणजे दुसरा देह, जो की त्या मनालाच बंधन आहे. मन सूक्ष्म देह म्हणजे मन बुद्धी आणि ते 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. मग डोळा हा ज्ञानेंद्रिय मध्ये मोडतो. इतकं हे भांडवल ज्ञानेंद्रिय आहे, कालचं कर्मेंद्रिय. इतक्यातच ज्ञानेंद्रिय, नाक, डोळे, कान, जिव्हा, रस कळतो, ज्ञान होतं ना. आंबट खरट मीठ कमी पडलं, साखर छान झाली, छान झाला श्रीखंड. पुन्हा सांगितलं रस नाही ना, ते कळालं. कळणं म्हणजे ज्ञान आहे. कुठं कळणं, व्यवहार कुठे, आपण टप्प्या जातच नाही त्या. आता आहे का, जिव्हेला रसनेचं ज्ञान आहे, सुगंध नाकाला सुगंधाचं ज्ञान आहे, कानाला शब्दाचं ज्ञान आहे, डोळ्याला रूपाचं ज्ञान आहे. प्रत्येक इंद्रियाला प्रत्येक रूपाचं अलग अलग ज्ञानच आहे. मग त्या मनाला ते ज्ञान इंद्रियाच्या द्वारे कळतं, परीक्षेनं नाणं. पण भगवंत कुठं कळतो? डोळा रूपाला बघतो का भगवंताला बघतो? डोळा जगत दाखवितो, पण ज्ञान डोळा हरीला दाखवतो. ज्ञानरूपी डोळा हरीला दाखवतो. तो आत हे सांगतो, वृत्ती ज्ञानाची आत जाती आणि भगवंतापाशी समाविष्ट होती. हरीची तिला भेट होती आणि वृत्तीच हरी होती. ती खरी ज्ञानाची स्थिती. साष्टांग दंडवत माऊली. धन्य मौली, धन्यवाद तुमचे, खरंच धन्यवाद. ऐका, आता सूक्ष्म देह सांगितलं तुम्हाला. आता बोललो की मन, बुद्धी 2 आणि 15 तत्व, पंच ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, प्राण 5, प्राण पंचक, हे 15 एकत्र येतात आणि त्याचा मालक मन बुद्धी. त्याच्यावर हे प्राण सगळं चालतं, ते व्यवहार सगळे करतात इंद्रिय. म्हणून त्याच्यावर करत, त्याच्यावर डिपेंड असतं. कोणावर? त्या अधिष्ठान तत्वावर. मनबुद्धी प्राण अपान समानते शरीरातले काम करतात. मध्ये कंठात श्वास घेतो तुम्ही जिवंत राहता, ते प्राण आहे. अन्नाचा साठा मध्ये खातो आपण, त्याचा रस काढतो, एक प्राण रस काढतो, खाल्लेला चौथा बाहेर फेकला जातो, तो कर्मेंद्रिय करतो. मलमूत्र विसर्जन ते श्वासाचं काम आहे. काही माहित नसतं आपल्याला, ते काम कर्मेंद्रिय करतात. तुम्ही म्हणतात मी जाऊन आलो, सगळं विचित्र खाते आपलं. मग ते रस सगळ्या नाड्यात पुरून एक प्राणवायू करतो. पंचकोंच वायू नव्हता, आपण उदाहरण मला काय ते पाठ नाही, पण वायूच आहे. आता तो रोज सगळ्या नाड्यात जातो, तो नंतर मेंदूपाशी जातो, त्याचं रक्त बनतं, पुन्हा सगळ्या नाड्यामध्ये जातं, ते वायूच करतं. पुन्हा राहिलेला कचरा बाहेर फेकतो, उदान व्यान जो बाहेर टाकतो. हे कार्यामध्ये होतात, ते कोण करतं? वायू. हाताची हालचाल ह्या नाड्यामध्ये, हे जे असं हे अंकुचन प्रसरण हे वायूमुळे होतं. त्या नाड्यामध्ये तो वायू असतो. आणि ज्यांना वात असतो का, संधिवात, त्या संधीमध्ये तो वायू कमी पडतो म्हणून संधिवात. त्याचा हात असाच होत नाही, झाला संधिवात, म्हणजे वायू काम करत नाही. ही बाई म्हणते मी काम केलं,
मग ही काय म्हणते बाई, आता तो हालचाल त्या वायूमुळे, हे कर्मेंद्रिय हात आहे. वाक म्हणजे हात, वाक पाणी उपस्थ आणि गोत, मलमूत्र विसर्जनाचं इंद्रिय. वाक म्हणजे पाणी, हाताचं कार्य. पाद म्हणजे पाय, पाय चालतात, हे क्रिया करतात, बाकीचे तुम्हाला सांगितलंच आहे. मग कर्मेंद्रिय कर्म करतात. इंद्रियामध्ये हा प्राण, इथं वायू असतो या सांध्यानं, आणि तो वायू जर कमी पडतो संधिवात. मग त्या वायू पण हालचाल आहे संकुचाने, का तुला जर वायू संपला तर तू हालचाल अशी कर. मग वायूची क्रिया आहे का तुझी आहे, तर ही म्हणती माझी आहे. इथं ज्ञान सिद्ध झालं. वायूची क्रिया ज्ञान सिद्ध झालं. मन क्रियेतून बाहेर आलं, कर्मयोग झाला. तो बुद्धी भगवंताकडे गेली. काय चिंतन सुंदर आहे. काय पंचकर्ण रे बाबा. आपण म्हणतो संधिवात, कोणाचा गुडघ्याचा वात, कोणा गुडघे चल देत नाहीत का. मनके माती धोंडे सगळं इथं या सगळा वाद जाते. अनुवाद करा, सगळं साफ होते. बोधाला धरा, अज्ञान संपून जाते. वेदाकडे या, जगत भरून पुसून जातो. आणि संतावर श्रद्धा ठेवा, तुम्ही भगवंत होतात. सोपे सोपे टप्पेत आपण कुठे करतो श्रद्धा. देवा घरावर, सोन्यावर. श्रद्धा कोणावर आहे? सोन्यावर, घरावर आणि लाकडाच्या फर्निचरवर. आता आजकाल तेच चाललंय. 10 लाखाचं 20 लाखाचं फर्निचर. गरीबाचे 2-3 घर होते त्याच्यात 20 लाखात. लाकडं लावायचे, त्याला पुन्हा पेस्ट कंट्रोल. त्या लाकडाला किडे खातात आणि हिला अज्ञानानं खाल्लं, त्या फर्निचरला किड्यानं खाल्लं, आणि तुला अज्ञानानं खाल्लं. दोन्ही मी खाल्लंच की, तरी नाचतेच की बाई. लाकडं गळून पडायले, हे मी लाकडं गळून पडायले. घराला लाकडं, नाचतात माकडं. ह्याचं बघून ते, त्याचं बघून ते, त्याचं बघून ते. काय होतं वादी असं. सिंपल साधं घर, माणसं साधे, प्रेमाला बसवा त्या भिंतीमध्ये. ते नाही लाकडं बसले. कसं पैसा उतो आलाय, तसं ज्ञान उतू येत नाही देत नाही ज्ञान उतू. आमचं कोण ऐकायला उगत सांगाय नाही. आमच्या बापाचं ऐकायला एवढं जग पुढे गेलं, मी त्याला आवडू शकते होय. हे राम राम राम. किती वडावं लागतं ते स्टॉरवाल्या, किती वाकावं लागतं. त्या कमरेला किती त्रास आहे. आमच्या घरी जर उघडे घेतलं ठेवलं, वडायचं नाही, वाकायचं नाही. ठेवले कप्पे, मोकळं सामान ठेवलं, डबे ठेवले, वाट्या ठेवल्या, चमचा ठेवले, सगळं ठेवायचं, वाकायचं नाहीच. हे कमरा मोडत्याल, मनके तुटतील, ट्रॉल्या बनत्याल. ते कोण जर लागतं तरी इतका कसाही जीव होते. आमच्या घरात गेले की सगळे लाकडच आहे घरात. आणि ती म्हणते किचन बघा, काय लाकडं बघा तुझे वय गे. आणि या ना किचन, तिथं काही दिसतच नाही. पोटापी साफ असतं. आणि अति स्वच्छता, लक्ष्मी थांबत नाही. या बायाला कळत नाही. अति पापी बाया कुठे धुळे का बघतात. राहू दे की थोडीफार कचरा पसारा राहू दे की जरा. कुठंच काय नसलं पाहिजे. इतकी पागल बाई असते. पण अशी स्वच्छता केली की लक्ष्मी थांबत नसती. त्या नीट बायका जो स्वच्छता करणाऱ्या बाया ऐकायचं, धुवून जाते. अशी परमनंट दिली उदाहरण बघितले मी. लई पुसायला माणूस राहतात बायका, रोजचा माणूस. एका दिवशी खाड्या करत्याला आराम दे, चुक दे त्या माणसाला पगारीवाल्या. मरू दे, पण लक्ष्मी जाती लक्षात ठेवायचा. आता ऐका, आपला सूक्ष्म देह झाला, स्थूल देह झाला. आता पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय सांगितले, इंद्रिय पंचकर्मी सांगितले, 5 वायू सांगितले, 15 तत्व, हे पंच वायू. आता ऐका, ज्ञानेंद्रिय झाले, कर्मेंद्रिय झाले, पंचप्राण झाले. आता मनबुद्धी ह्याच्यावर नियंत्रण करणार. इंद्रियाला बाहेर न्यायचं, कर्मेंद्रियाला कर्म सांगायचं मन आहे ना. चल आता झोपा, झोप्यावर या, चला चहा प्या, पत्रीचा डबा हातात घ्या. चहा प्यायचं म्हणलं की हात कसा काय जातो, डब्याकडे जातो. मग हे कोणाचं काम आहे? मनाचं आणि बुद्धीचं. मन म्हणतं चहा प्यायचं तर चहा पत्ती घेतली, मन म्हणतं कॉफी घ्यायचं तर कॉफी घेतली, मन म्हणतं नुसतं पाणी प्यायचं तर पाणी घेतलं. कोणाचा खेळ आहे? मनाचा. मग मन इंद्रियाला काम लावतं, इंद्रिय काम करतात. इंद्रियामध्ये ती शक्ती असते. वायू हा हालचाल करतो.
रूपाला डोळा दाखवतो. ही बाई म्हणते मी बघून आले. डोळ्याने बघितलं का? तू डोळा आहेस का? तू डोळा आहेस का? डोळा डोळा आणि त्याच्या मागं तू. त्या डोळ्यानं केलेल्या व्यवहाराला जाणारी तू. ती म्हणते सगळं मीच. त्याचा ना भ्रम. ही सांगड तुम्हाला कळावं लागती. तुम्हाला खाली नाही मी तरी समजत नाही बायांना. मग कर्म करणारी इंद्रिय येतं ते तू नाहीयेस. त्याला कर्म होताना पाहतीस. कर्म ते करतात. हालचाल वायूमुळे होती. मन हे वायूच ते पण तोच क्रिया करायला लावतो. मन तू नाहीयेस, वायू तू नाहीयेस. तुझ्या अधिष्ठानावर वायू तत्व आहे आणि तत्वाचं ऐक्यीकरण केलेलं आहे. ते मायेचं कार्य आहे. गुणाची उत्पत्ती आहे. क्रियाचा प्रवाह आहे. तू त्याला जाणणार आहेस. तो जाणणारा आत्मा आहेस. होणारी क्रिया आहे. तुझा त्याचा संबंध नाही. तू ते केलं आहेस. त्याचं नाव बंधन आहे. संबंध सोडला त्याचं नाव मुक्ती आहे. संबंध वाढला त्याचं नाव भ्रम आहे. जगत दिसलं त्याचं नाव विकार आहे आणि त्याचं अस्तित्व निर्विकार आहे. तू तेच आहे. तुझा निर्विकार अवस्था आहे. विकारात जाऊ नको. भेदभावात येऊ नको. मनाला ईश्वरातून बाजूला करू नको. तुझी स्थिती सोडू नको. देवस्थिती अनुभवू नको. परमात्म्यापासून अनुभवू नको. वेदात जगू नको. वेदाला सोडू नको. परमभाव जाणल्याशिवाय थांबू नको. परमात्म्याच्या चिंतनात तुझी बुद्धी ब्रह्म झाल्याशिवाय तू जगू नको. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर, खूप सुंदर. श्री ज्ञानदेव तुकाराम. हॅलो ऐका. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर की जय. रघुनाथ महाराज की जय. बजरंग बली की जय. आता ऐका.